हे गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पेपर 1 ची चॅप्टर वाईज 2 मंथ स्टडी स्ट्रॅटेजी सांगणार आहोत. सो आता मला माहिती आहे तुम्हाला 5 सब्जेक्ट्स आहेत, 5 सब्जेक्ट्स आहे प्लस जे 3-4 सब्जेक्ट आहे त्याला तुम्हाला 2-2 पेपर आहेत. तो हा पण सिलेबस करायचा आहे, हे पण सिलेबस करायचं आहे, सगळं करायचं आहे. बट आम्हाला तेवढा टाइम पुरत नाहीये मॅम. कोणता सब्जेक्ट कधी करू, किती टाइम द्यायचा हे समजत नाहीये. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, तुम्हाला इंडिव्हिज्युअल मी पेपर 1 अँड पेपर 2 ची सब्जेक्ट चॅप्टर वाईज स्ट्रॅटेजी आम्ही व्हिडिओज टाकलेले आहेत. ऑफकोर्स बाकी टीचर्सनी त्यांची रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट्सचे व्हिडिओज टाकलेले आहेत. मी तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 चॅप्टर वाईज स्ट्रॅटेजी प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे करंटली जर तुम्ही आजच्या दिवसापासून जरी अनाटॉमीचा अभ्यास स्टार्ट केला तर अकॉर्डिंग टू जेवढं इम्पॉर्टंट मी सांगते तेवढे जर तुम्ही टॉपिक्स किंवा पॉइंट्स कव्हर अप केले तर आय एम प्रिटी शुअर की तुमची ह्या वर्षीची युनिव्हर्सिटी एक छान मार्क्सनी पास होणार आहात तुम्ही. ओके, तर सगळ्यात आधी आपण कॉमन पॉइंट्स बघूया. सगळ्यात फर्स्ट थिंग तुम्हाला काय करायचंय तर काही गोष्टी फिगर आउट करायच्या आहेत. सिम्पल गोष्टी. सगळ्यात आधी झेरॉक्स कॉपी असली पाहिजे. कशाची? सिलेबस कॉपीची. सिलेबस कॉपीची झेरॉक्स कॉपी असल्यानंतर तुम्हाला त्यातला MK, DK आणि NK हे कॉन्सेप्ट्स माहिती पाहिजे. आता नाऊ यू आर व्हेरी फॅमिलियर विथ द वर्ड्स MK मस्ट टू नो, DK डिझायरेबल टू, NK नाईस टू नो. त्यातला आपला मेन फोकस कशावरती असतो तर MK आणि DK वरती. त्यानंतर तुम्हाला तुमची स्टडी पॅटर्न फिगर आउट करावा लागेल. किती सब्जेक्टला किती टाइम देऊ, याला देऊ का, याला देऊ नको का. आता हा जो पॅटर्न आहे हे खूप जास्त विशियस पॅटर्न आहे. तुम्ही जर फिगर आउट नाही केलं की कोणत्या सब्जेक्टला रेग्युलर टाइम द्यायचा आहे तर तुमचा अॅनाटॉमी सारखा व्हॉलटाईल सब्जेक्ट असंच उडून जाणार आहे. सो सेफ्टीसाठी तुम्हाला काय करायचंय, एक गोष्ट डोक्यामध्ये सेट ठेवायची आहे. ती काय आहे की 2 महिने हे जे आहे त्याच्यातला एक पण दिवस असा सोडायचा नाहीये ज्या दिवशी तुम्ही अॅनाटॉमीला टच नाही करणार. म्हणजे काय, रोज 15, 20, 25 मिनिटं का नसो अॅनाटॉमीचा एक तरी टॉपिक झालाच पाहिजे. पण आता नेमकं त्या टॉपिकमध्ये काय करायचं, मग आता मी MK सॉर्ट करू का मॅम, आता मी DK सॉर्ट करू का, मग हे सगळं करण्यात माझा टाइम जातोय, मी रनिंग नोट्स काढू का. सिम्पल क्वेश्चन आहे. मी जे तुम्हाला सांगते एका चॅप्टरमध्ये तुम्हाला तेवढेच पॉइंट्स कव्हर अप करायचे. जर तुम्ही ते पॉइंट्स नीटली करतात तर ऑटोमॅटिकली तुमचं टॉपिक कव्हर अप होतोय विथ एंटायर. आता हे स्टडी स्ट्रॅटेजी सांगितल्यानंतर आम्ही तुमच्यासाठी डे वाईज रोज किती टॉपिक्स कव्हर करायचे आहेत यासाठी सुद्धा एक डिफरंट व्हिडिओ मी आणणार आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही ही 2 मंथ स्ट्रॅटेजी फॉलो केली तर आय एम प्रिटी शुअर की तुमचा पूर्ण सिलेबस विथ अ गुड अमाऊंट ऑफ रिव्हिजन कव्हर होईल. ओके, सो फर्स्ट थिंग आपण कॉमन पॉइंट्स मध्ये काय बघितलं होतं, झेरॉक्स बघितलं, MK DK ते सगळं सॉर्टिंग ऑलरेडी मी केलेली आहे. सो यू डोंट हॅव टू वरी मच अबाउट इट. तुम्हाला फक्त आता काय करायचंय, मी जे पॉइंट सांगितले ते एका नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचे, रूमवर जायचंय, नोट्स काढायचे, ऍप ओपन करायचंय आणि डायरेक्टली रनिंग नोट्स एकदम शॉर्ट मध्ये लिहायचंय. म्हणजे एखाद्या टॉपिक मध्ये मला हा पॉइंट स्पेसिफिक वाटतोय जे मला लक्षात राहणार नाही तेवढा एकच पॉइंट लिहायचाय. सो तसेच शॉर्ट रनिंग नोट्स काढायचे वाईल गोईंग. ठीक आहे, आणि तुम्हाला फक्त रेडीमेड सगळं भेटणार आहे. ठीक आहे. त्यानंतर स्टडी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स खूप मॅटर करतात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सच नाही तर आम्ही ॲपमध्ये स्पेसिफिकली तुमच्यासाठी 5 मॉडेल क्वेश्चन पेपर्स सुद्धा टाकलेले आहेत. तर ते तुम्ही पूर्ण तुमचं सिलेबस झाल्यानंतर एकदा ते ट्राय करायचंय, बघायचंय की तुमचे सगळे पॉइंट्स कव्हर झालेले आहेत का. तुम्हाला कमीत कमी 70 to 80% पेपर फर्स्ट रीडिंग नंतर सॉल्व्ह करता येतोय का, यासाठी सुद्धा एक शेड्यूल्ड व्हिडिओ तुम्हाला भेटेल. त्यानंतर रिवाइज श्लोक डेली. रोज सकाळी उठून अॅनाटॉमीचे व्हेरी लिमिटेड श्लोक आहे पेपर 1 आणि पेपर 2 चे, ते करणं व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे. जर श्लोक केलं तर आयुर्वेदाचे मार्क्स तुमच्या हातातून कोणीच घेऊ शकत नाही. डायग्राम प्रॅक्टिस रोज करायची. रोज करणं इज, आय नो इट्स नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल, पण ज्यावेळेस जो टॉपिक करतोय त्यावेळेस त्या करंट मुवमेंटला तर तुम्ही त्या गोष्टी डायग्रामची प्रॅक्टिस करत आहात ना. लाईक मी आता स्प्लीन अभ्यास करत आहे, मी लगेच स्प्लीनची डायग्राम प्रॅक्टिस करणार आहे. मी आय कांट कीप इट पेंडिंग की मी नंतर करते. ते नंतर कधी येणारच नाही, ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. तर ते नंतर करण्यापेक्षा मी लगेच केलेलं विल बी व्हेरी व्हेरी बेनिफिशियल फॉर यू. ठीक आहे. त्यानंतर कव्हर LAQ टॉपिक्स फर्स्ट, कारण मी तुम्हाला पहिलेच आणि भरपूरदा सांगितलेले आहेत की LAQ कव्हर केले तर SAQ काय होतात, ऑटोमॅटिक कव्हर
होऊन जातात. त्यानंतर रनिंग नोट्स सांगितलं मी तुम्हाला आणि रिवाइज प्रिव्हियस टॉपिक बिफोर स्टार्टिंग दी न्यू टॉपिक, हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आता फर्स्ट थिंग आहे शरीरोपक्रमणीय शारीर. आता बघा मी तुम्हाला सगळं सॉर्ट करून दिलेलं आहे. मार्क्स किती मार्क्सला आहे? 6. काय येणार याच्यावर? MCQ आणि SAQ. जेव्हा तुम्हाला माहिती आहे याच्यावर LAQ नाहीये, त्याला LAQच्या दृष्टिकोनातून प्रिपेअर करायचंय का? नाही. जरी मृत शरीर संशोधन असला तरी कसं करायचंय? त्याला फक्त SAQ पॉइंट ऑफ व्ह्यूनीच प्रिपेअर करायचंय. आता आता शरीरोपक्रमणीय शारीरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणकोणते आहेत जे तुम्हाला आता अभ्यास करायचे? शरीर व्याख्या घ्यायची आहे, शारीर व्याख्या अभ्यास करायची आहे, दोष धातू मल सिद्धांत करायचा आहे. बिकॉज अगेन SCQ आहे तर SCQ मध्ये शरीर आणि शारीर एकमेकाशी कसे रिलेटेड आहे त्याचा रेफरन्स तुम्हाला दोष धातू आणि मल सिद्धांतावरती भेटतो रेफरन्स. दोष किती आहेत, धातू किती आहे, मल किती आहे, तुमच्यासाठी हे नवीन आहे म्हणून हे तुम्हाला लिहिलं. जर तुम्ही हे लिहून दाखवलं त्यांना पेपरवरती तर एक्झामिनर इज लाईक वाव, मुलांनी छान अभ्यास केलेला आहे. तर त्रिदोष माहितीये, सप्तधातू माहितीये, त्यांचे कार्य माहितीये, त्रिमल माहितीये, मलांचे कार्य माहितीये, तर इट्स गोइंग टू बी व्हेरी रिलेटेबल. म्हणून दोष धातू मलाचा सिद्धांत केला पाहिजे. षडंग शारीर केलं पाहिजे. बरोबर? षडंग शारीर सुश्रुतानुसार चरकानुसार दोन्ही. त्यानंतर मृत शरीर संशोधन मी सांगितलं होतं, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. 5 मार्कसाठी डेफिनेटली तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आता सृष्टी उत्पत्ती क्रम, त्यानंतर अंग प्रत्यंग संख्या, त्यानंतर शरीर शस्त्र विभाग. आता मी तुम्हाला सांगते हे आहे रेग्युलर स्टडीजसाठी तुम्हाला हे सगळे पॉइंट्स करायचे आहेत. मग ह्यातले पण कोणता IMP जे स्पेसिफिकली एकदम लास्ट मोमेंटला करायचं असेल त्याच्यासाठी एक डिफरंट व्हिडिओ बनवलेले आहेत. पण जर तुम्ही आता आजपासून जर अॅनाटॉमीचा अभ्यास करायला जरी सुरुवात करत असेल तरी मेक शुअर करा की तुम्ही हे सगळे पॉइंट्स कव्हर करता. आणि मग तो IMP वाला व्हिडिओ कधी फॉलो करायचा? तो सेकंड रिव्हिजनच्या वेळेस फॉलो करायचा. बिकॉज त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे ना की बऱ्यापैकी याच्यातलेच क्वेश्चन्स येणार आहेत. तर युजली IMP वाला व्हिडिओ कोण पण रिफर करतात की ज्यांनी एक तर काहीच अभ्यास केला नसेल ते रिफर करतात, किंवा ज्यांचा सगळा अभ्यास झालेला असतो पण आता त्यांना पूर्ण परत नाही वाचायचंय मग ते IMP वाला व्हिडिओ रिफर करतात. पण जरी तुम्ही आज स्टार्ट केलं तरी एवढे पॉइंट्स तरी शरीरोपक्रमणीय शारीरमध्ये तुमच्याकडनं कव्हर करणं इम्पॉर्टंट आहे. याच्यात मध्ये NK वगैरे मी काहीच इन्क्लूड केलेलं नाही. सो दीज आर लाईक ऑल मस्ट टू नो, तुम्हाला माहितीच पाहिजे. आता ह्यात लिहिण्यासारखं काही असं स्पेसिफिक फॉर्मॅट पण नाहीये जे मी तुम्हाला एक्सप्लेन करायला पाहिजे. क्लिअर? त्यानंतर आहे परिभाषा शारीर. अगेन मार्क्स किती आहे? 4 मार्काला. आता एक याच्यावर MCQ येऊ शकतो किंवा SCQ येऊ शकतो. आता SCQ येण्याचे चान्सेस जास्त असतात. व्हेरी ऑनेस्टली परिभाषा शारीरवरती एक तरी SCQ मॅक्झिमम इयर्समध्ये विचारलेला गेलेच आहे. आता त्याच्यात आपल्याला कॉन्सेप्ट कोणकोणते? कूर्चा, कंडरा, जाल, अस्थिसंघात, सीमंत, सेवनी, मांस, रज्जू, लसिका. आता हे सगळे तुम्ही करणारच आहात बिकॉज ऑफ कोर्स तुम्हाला करणं भागच आहे. पण मग हे करताना तुम्ही काय केलं पाहिजे? आता याला स्टडी करायचा एक पॅटर्न असतो. तो पॅटर्न कसा आहे बघा. सगळ्यात आधी जो टॉपिक आहे तो लिहायचा, त्याच्यानंतर त्याची संख्या लिहायची. संख्याचा श्लोक माहिती असला तर व्हेरी गुड. संख्या लिहिल्यानंतर मग काय लिहायचं? त्याचे कार्य लिहायचे म्हणजे फंक्शन्स. 4-5 ओळींमध्ये तरी कार्य येतात त्याचे. आणि लास्ट मध्ये त्याचं मॉडर्न कोरिलेशन लिहायचं. जसं आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की कुर्च्या जे असते, कुर्च्याला मॉडर्न डे आपण ब्रशेस जे आपल्या याच्यामध्ये ब्रशेस असतात, आता ते डीप टेंडॉन मध्ये वगैरे त्याच्याशी कोरिलेट करतात. परत कंडरा इज मसल टेंडन, लिगामेंट त्याच्याशी कोरिलेट करतात. जाल इज बेसिकली आपण कॅपिलरीज किंवा आपण न्यूरोसिसशी कोरिलेट करू शकतो. अस्थिसंघात म्हणजे काय? आपल्या स्केलेटनशी कोरिलेट करतो. सीमंत आपण सुचर्सशी रिलेट करतो. बरोबर? आणि सिवनी आपले स्टिच लाईक जे सुचर्स असतात त्याच्याशी रिलेट करतो. दीज आर व्हेरी सिमिलर टॉपिक्स. तर लसिका लिम्फशी कोरिलेट करतो. आता हे सगळे काय आहे? आपलं मॉडर्न कोरिलेशन आहे की मॉडर्न डे प्रॅक्टिसच्या हिशोबाने आपण कोणकोणते कॉन्सेप्ट आहे. तर ह्यामध्ये तुम्ही लिहिताना स्पेसिफिक असतात. सगळ्यात आधी काय लिहितात? संख्या लिहितात. सगळ्यात आधी आपण सगळ्यात पहिले व्याख्या घेऊया. तर सगळ्यात आधी तुम्ही व्याख्या लिहिता, मग संख्या, मग कार्य आणि लास्ट मध्ये मॉडर्न कोरिलेशन लिहिता. तर हे 4 पॉइंट एका
टॉपिकसाठी तुम्ही करता. खुर्च्यासाठी हे 4 कंडरा, जाल, अस्थिसंघात, सीमंत, सिवनी आणि मांसरजी. त्यात सुद्धा जर तुम्ही फर्स्ट टाइम केलं हे सगळे पॉइंट करायचे. पण मग जेव्हा सेकंड रिव्हिजन करताय तर त्यातले फक्त इम्पॉर्टंट करायचे. इम्पॉर्टंटसाठी आपल्याकडे सेपरेट व्हिडिओ आहे. क्लिअर? हे समजलं तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटमध्ये याला स्टडी करायचंय परिभाषा शारीरला? हा तुमचा फॉर्मॅट असला पाहिजे आणि ह्याच फॉर्मॅटला फॉलो करा. फालतू सगळं वाचत बसू नका. आता तुमच्याकडे तेवढा टाइम नाहीये की तुम्ही एंटायर टॉपिक वाचा आणि त्यात मग हे जे महत्वाचे पॉइंट्स आहेत ते कव्हर करणार. तसं टाइम आता तुमच्याकडे राहिलेला नाहीये. त्यानंतर आहे गर्भशारीर. गर्भशारीर हा मार्क्स किती असते? 15 मार्क्ससाठी असते. SAQ, MCQ, LAQ काहीही येऊ शकते. तुम्हाला ही गोष्ट ध्यानात घ्यायची आहे. अगेन सांगते, गर्भशारीर खूप जास्त महत्वाचं आहे. त्याच्यावर एक फिक्स LAQ येतोच पेपरमध्ये. ठीक आहे? त्याच्यामध्ये सगळ्यात आधी काय घ्यायचंय? गर्भची व्याख्या घ्यायची आहे आणि ऑल इम्पॉर्टंट श्लोक घ्यायचे आहेत गर्भचे. आता इम्पॉर्टंट श्लोकमध्ये फर्स्ट काय येणार आहे? तर मासानुमासिक वृद्धीचे 9 महिन्याचे 9 श्लोक तुमचे पाठ असलेच पाहिजे. गर्भची व्याख्या पाठ असल्याच पाहिजे. चरकानुसार, सुश्रुतानुसार, पंचमहाभूत आणि गर्भ एकमेकाला कसं कोरिलेटेड आहे ते पाठ असलेच पाहिजे. त्याशिवाय शुद्ध अर्थ, शुद्ध शुक्रचे लक्षण तुमचे पाठ असलेच पाहिजे. हे सगळे काय महत्वाचे श्लोक आहेत. मग हे तुम्हाला काय करायचंय? पाठ ठेवायचेच आहेत. याच्यामध्ये और हा ऑप्शन नाहीये. तुम्ही एक गोष्ट समजा, तुमच्या आधीच्या बॅचेस जे होते म्हणजे 4-5 वर्षा अगोदरचे बॅचेस, त्यांना और मध्ये क्वेश्चन होता, तर ऑरचा खूप बेनिफिट होता. पण इथं तुम्हाला और मध्ये क्वेश्चन नाहीये, म्हणजे इट इज कंपल्सरी. तुम्हाला सगळे टॉपिक वाचावेच लागतील आणि त्यातला गर्भसारखा टॉपिक तुम्ही सोडू शकत नाही. तर सगळे जे महत्वाचे श्लोक असतात ते तर तुम्हाला पाठ करावेच लागणार आहे. त्यानंतर शुद्ध आर्तव आणि शुद्ध शुक्र लक्षण मी तुम्हाला सांगितलं होतं, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पंचमहाभूत आणि गर्भवृद्धी. पंचमहाभूत काय करते? वायू विभर्जती, तेन येन पचती. तो वाला श्लोक तर खूप महत्वाचा आहे. तो खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे बरं का. मासानुमासिक गर्भवृद्धी, मॉडर्न आणि आयुर्वेद दोन्ही पाठ असले पाहिजे. त्यानंतर अपरा निर्माण, गर्भनाभी नाडी निर्माण हा SCQचा टॉपिक असतो. अपरा निर्माण आणि अंग प्रत्यंग उत्पत्ती हा स्पेसिफिकली MCQलाच येतो. मग ते सांगतात, सांगा पाराशारनुसार कोणता अंग पहिले आला होता. मग तुम्हाला 4 ऑप्शन्स असतात. मग तुम्हाला माहिती पाहिजे ना. तुम्ही जोपर्यंत त्याला लर्न नाही करणार, तुम्हाला जी ट्रिक अप्लाय करायची तुम्ही ती अप्लाय करू शकता आणि त्यानुसार मग तुम्हाला काय करायचं? अंग प्रत्यंगाची उत्पत्तीचा क्रम पाठ करून घ्यायचा आहे. आता हा स्पेसिफिक MCQ साठी असणार आहे. याच्यावर नॉर्मली LAQ येत नाही. तुम्हाला कधी-कधी MCQ असा पण टॉपिक असतो की फुफ्फुस हे कोणत्या याच्यापासून बनलेले आहेत. मग हे रक्ताच्या फेस पासून बनलेले आहेत, बरोबर. मग तो श्लोक विचारतात ते आणि 4 श्लोक असतात खाली आणि श्लोक निवडायचा असतो. म्हणून तुमच्या डोळ्याखालून अंग प्रत्यंग उत्पत्ती हा टॉपिक गेलेलाच पाहिजे, बरोबर. त्यानंतर आहे आपला अस्थिशारीर. तर अस्थिशारीर मार्क्स 4 असले, MCQ, LAQ आणि SAQ सुद्धा आहे. आता ह्यात कन्फ्यूज व्हायचं नाही मॅम, मार्क्स 4 LAQ कॉम्बिनेशन मध्ये क्वेश्चन येतात, हे तुम्हाला आतापर्यंत क्लिअर झाले असेल. अस्थिचे प्रकार सांगून रेडियस सांगा, अल्ना सांगा, फिबिला सांगा, टिबिया सांगा, त्यांची चॉईस. ठीक आहे. आता याच्यामध्ये अस्थिशरीर हे नॉर्मली इंडिव्हिज्युअल क्वेश्चन SAQ साठी येतो. पण आता इंडिव्हिज्युअल आलं तर मग श्लोक आणि संख्या सगळ्यात आधी लिहायची. श्लोक कोणता लिहायचा? येतानी पंचविधानीवाला. ते संख्या लिहायचे. मग संख्या लिहिल्यानंतर इंडिव्हिज्युअल श्लोक लिहायचे. कपाल असती, तरुण असती, वलय असती, नरक असती, सगळ्यांचे वेगवेगळे श्लोक सांगितलेले आहेत, बरोबर. ते श्लोक लिहायचे, त्यांची संख्या लिहायची, त्याच्यात एक्झाम्पल जो दिलेला आहे तो लिहायचा. प्रकार आणि डिस्क्रिप्शन माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांची अप्लाइड अॅनाटॉमी सुद्धा माहिती पाहिजे. कोणते फ्लॅट बोन आहे, कोणते लॉंग बोन आहे. तर नलकस्थिचा अर्थ लॉंग बोन असते, हे गोष्ट आपल्याला माहिती आहे. मग तिथं लिहून दाखवायचं त्यांना की हे नलकस्ती मॉडर्न कोरिलेशन नुसार काय असते? लॉंग बोन असते. हे जर तुम्ही लिहिलं तर त्यांना समजतं की मुलांना कोरिलेट करता येतंय, त्यांना रिलेट करता येतंय, म्हणजे त्यांना समजलंय. ठीक आहे. हे सगळे बेसिक पॉइंट्स असतात, टिप्स असतात, जे तुमच्या पेपरला मोर अट्रॅक्टिव्ह बनवतात. ठीक आहे. त्यानंतर सेम गोज फॉर संधी शरीर. आता संधी शरीर मध्ये पण मार्क्स किती आहे? 4. MCQ, LAQ सेम फॉर्मॅट. याच्यात पण संधीचे प्रकार विचारून तुम्हाला एल्बो नाही विचारणार शक्यतोवर, पण नी जॉईंटचे लिगामेंट्स विचारू शकतात. बिकॉज नी जॉईंटला भरपूर लिगामेंट आहे. आय गेस 10-11 लिगामेंट्स आहेत आणि इथं 8 संधीचे प्रकार आहेत. तर तुमचा तो LAQ परफेक्ट बसू शकतो. जर मी टीचर राहिले असते तर मी तर नक्की तुम्हाला हाच LAQ दिला असता. सो तुम्हाला त्या दृष्टिकोनातून याला प्रिपेअर करायचं आहे.
ठीक आहे. श्लोक पाठ करायचे आहेत, अप्लाइड अॅनाटॉमी पाठ करायची आणि प्रकार पाठ करायचे आहेत. प्रकारांसोबत त्याचं डिस्क्रिप्शन अगेन व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे. नुसते प्रकार करून होत नाही, त्याचं डिस्क्रिप्शन माहिती पाहिजे, श्लोक माहिती पाहिजे, श्लोकाचा अर्थ सुद्धा माहिती पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर स्नायू शारीर. स्नायू शारीर MCQ आहे आणि SAQ आहे. तसंच पेशी शारीरवर सुद्धा MCQ आणि SAQ आहे. दोन्ही 3-3 मार्कावरच आहे तुम्हाला. आता श्लोक, प्रकार अँड इट्स डिस्क्रिप्शन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. अप्लाइड अॅनाटॉमी करायची आहे, फंक्शन करायचं आहे. ह्याच फॉर्मॅटमध्ये त्याला अभ्यास करायचा आहे. हा जो फॉर्मॅट आहे हाच अप्लिकेबल करायचा आहे. सपोज तुम्ही पेशी शारीर घेतला, पेशी शारीरमध्ये सगळ्यात आधी श्लोक पाठ करायचे, त्यानंतर त्याचे प्रकार घ्यायचे, प्रकारांचा डिस्क्रिप्शन काय तो पाठ करायचा, त्यानंतर अप्लाइड अॅनाटॉमी बघायची, कार्य बघायचे. एवढे जर तुम्ही 4 पॉईंट केले, स्नायूचे असले तरी तोच फॉर्मॅट फॉलो करायचा, पेशीचा असला तरी तोच फॉर्मॅट फॉलो करायचा. अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे दोन्ही. याच्यावरती एक मला वाटतं कधी कधी स्नायू आणि पेशीवरती सेपरेट सेपरेट SAQ सुद्धा आलेले आहेत. जरी हे 3-3 मार्काला असले तरी सुद्धा, किंवा स्नायू किंवा पेशीवरती एक SAQ तर फिक्सच असतो, असं धरूनच चालायचं, फिक्स येतोच. ओके. नेक्स्ट इज केशदंत नखशरीर. आता केशदंत नखशरीर मध्ये जेव्हा जर आपण इम्पॉर्टंट काढायला बसलं तर इम्पॉर्टंट ॲज सच नाही आहे, मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे. आता केश पण येऊ शकतो, दंत बी असू शकतं आणि नख पण येऊ शकते. बट आता हे बघा, केस, दंत आणि नख मध्ये तुम्हाला लिहायचं काय जर एक्झाम मध्ये आला, युजली SAQ येतो, LAQ याच्यावरती नाहीये, MCQ येऊ शकतो. आता MCQचा तो लक बाय चान्सच झाला जर तुम्हाला काही माहितीच नसेल तर. बट जर आलं एक्झाम मध्ये तर सगळ्यात आधी केश लिहायचं, केशचं स्वरूप कसं आहे ते लिहायचं, मातृजव्य आहे, पितृजव्य आहे हे लिहायचं. आता केश, दंत, नख हे तिन्ही कसे आहे, पितृजव्य आहे, मग ते लिहायचं. मातृजव्य काय आणि पितृजव्य म्हणजे काय हे जर तुम्हाला अर्थ माहिती असेल तर तुम्ही ते पण लिहू शकता. इट बिकम्स मोर अट्रॅक्टिव्ह. पंचभौतिकत्व लिहायचं, कशाचा डॉमिनन्स असतो, पृथ्वी महाभूताचा आधिक्य असतो, जलचा असतो, अग्नीचा असतो, वायूचा असतो, आणि जर असतो तर का असतो हे लिहिलं तर अजून चांगलं. त्यानंतर प्रकृत विकृत भाव, म्हणजे प्राकृत वर्ण कसा असतो किंवा स्वरूप कसं असतं आणि विकृत स्वरूप कसं असतं. तर नॉर्मल सांगू आपण. केशचं सांगू, जर वातवृद्धीवाला असेल, जर वातविकारवाला असेल तर त्याचे केश कसे असणार आहे, वृक्ष असणार आहे, पारुष असणार आहे, बरोबर, आणि पातळ असणार आहे. कफवृद्धीवाला असेल तर त्याचे केश कसे असणार आहे, दाट असणार आहे. हे काय झालं, प्राकृत आहे, प्रकृतीनुसार. पण जर काही दृष्टी असली तर आपण नखामध्ये दृष्टी बघू. जर हा माझा नख आहे, हा पिवळा कलरचा झाला असेल तर ती काय झालं, दूषित वर्ण झालं ना. नॉर्मल कसा असतो, रेडिश व्हाईटिश कलरचा असतो, त्याला आपण आरक्त श्वेतवर्ण म्हणू, आरक्त श्वेतवर्णता. पण जर जर तो पिवळा कलरचा झाला असेल तर तो कसा होईल, विकृत स्वरूप होईल, किंवा जर तो तुटत असेल स्वतःहून तरी तो काय झाला, विकृत स्वरूप होईल. ठीक आहे. त्यानंतर आहे एक्झामिनेशन. एक्झामिनेशन म्हणजे तुम्ही कसं बघणार. आता मॅक्झिमम जे गोष्टी असतात ते तुम्ही कोणत्या परीक्षेने बघतात, दर्शननीच बघतात. काही काही जे असतात ते आपण, जसे केश झाले किंवा दंतावरील स्निग्धता बघायची असेल तुम्हाला, तर तुम्ही काय बघता, स्पर्शन परीक्षाने ती बघू शकता. ते 2 महत्वाचे असतात एक्झामिनेशन मध्ये. दर्शन, स्पर्शन प्रश्नेमध्ये ॲज सच तुम्हाला काही इन्फॉर्मेशन भेटत नाही. आता तर मग टेस्ट पण निघाले, मग तुम्ही मॉडर्न कोरिलेशन सांगू शकतात, मॉडर्न क्लिनिकल एक्झामिनेशन्स पण सांगू शकतात, विविध तुम्हाला याच्यात भेटतील. नेक्स्ट आहे आपली एम्ब्रिओलॉजी. आता एम्ब्रिओलॉजी मध्ये हे तुम्हाला, आय होप तुम्हाला आयुर्वेद पाठचं आतापर्यंत समजलं असेल की तुम्हाला काय काय आणि कोणत्या सिक्वेन्स मध्ये हे पाठ करायचंय. मी तुम्हाला बऱ्यापैकी याच्यात सांगितले. नेक्स्ट आता एम्ब्रिओलॉजी. आता एम्ब्रिओलॉजीचा कॉन्सेप्ट बघा. एम्ब्रिओलॉजी बघताना आपल्याला सगळ्यात आधी मार्क्स किती आहे, हे 5 मार्क्सला आहे. आपल्याला गर्भ कितीला होतं, 15ला, बरोबर. तर 5 आणि 15 किती झाले, हे ऑलरेडी हे झालेले 20 मार्क्स. आता याच्यावर MCQ येऊ शकतो, LAQ येऊ शकतो किंवा SAQ येऊ शकतो. नॉर्मली हा सेटमध्ये असतो नाही का क्वेश्चन, हा आणि गर्भ मिळून एक LAQ असतो. तर ह्यामध्ये LAQचा एकच पॉईंट असतो, तो असतो फिटल सर्क्युलेशन. मॅक्झिमम चान्सेस असतात की फिटल सर्क्युलेशन वरती तुम्हाला LAQ येऊ शकतो. ठीक आहे. दुसरा आहे की मंथ वाईज डेव्हलपमेंट. युजली तर आयुर्वेदानुसारच विचारतात, पण त्यांची एखाद वेळेस इच्छा झाली तर ते कोरिलेट करायला लावतात, आयुर्वेद अँड मॉडर्न. मग तुम्हाला ते कॉन्सेप्ट माहिती असले पाहिजे, म्हणून मंथ वाईज डेव्हलपमेंट. जर्म लेअर अँड इट्स डेरिव्हेटिव्ह त्यांचा फेवरेट SAQचा टॉपिक असतो, मग हा आधी अभ्यास करायचा आहे. त्यानंतर एम्ब्रिओलॉजी, त्याचे ब्रांचेस अभ्यास करायचे आहेत. डेफिनेशन मी तुम्हाला आधी सांगितले, डेफिनेशनवरती MCQ भरपूरदा एक्झाममध्ये आलेला आहे. सो डेफिनेशन खूप महत्त्वाचे आहेत. एम्ब्रिओ, फीटस, स्पर्म, ओवम, फर्टिलायझेशन,
क्लीवेज, हे सगळे पॉईंट्स तुम्हाला तिथं आयडेंटिफाय करावे लागतील. प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल डेफिनेशन वाचायची, करायची, म्हणजे तुमचे कॉन्सेप्ट्स हळूहळू क्लिअर होतात. त्यानंतर स्ट्रक्चर बघायचं, स्पर्मचा कसा आहे, ओव्हमचा कसा आहे, मग त्यानंतर फर्टिलायझेशन कसा होतो. तुम्हाला भरपूरदा एमसीक्यू विचारतात की मायटोकॉन्ड्रिया स्पर्ममध्ये प्रेझेंट असते का नाही. भरपूर लोक नाही लिहितात, फॉल्स लिहितात ह्या स्टेटमेंटला. अरे पण तो मूव्हमेंट करतो ना, तर एटीपी जनरेट होतं. ऑफकोर्स त्याला मूव्हमेंटसाठी एनर्जी लागते. हा बेसिक सुद्धा ते लावत नाही, किंवा त्यांना ती डायग्राम सुद्धा आठवत नाही की आपण कुठंतरी तिथं काहीतरी बनवतो, त्याच्या हेडमध्ये काहीतरी प्रेझेन्स दाखवतो. हे सगळे कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर असले पाहिजे. त्यानंतर फिटल सर्क्युलेशन तर मी तुम्हाला सांगितलं, मंथ वाईज डेव्हलपमेंट सांगितलं. प्लसेंटा आणि अंबिलिकल कॉर्ड, युजली प्लसेंटा अंबिलिकल कॉर्ड वरती क्वेश्चन्स येत नाहीत, व्हेरी व्हेरी ऑनेस्टली. बट आला तर देन इट्स युअर लक अगेन. हार्ड असतो तो टॉपिक नॉर्मली प्लसेंटा आणि अंबिलिकल कॉर्डचा, पण बेसिक्स मात्र तुम्ही लिहू शकता. आणि बेसिक्स फिटल सरफेस काय असते, मॅटर्नल सरफेस काय असते, ते दोघांना कनेक्ट कोण करतं, त्यांचे फंक्शन्स काय, एवढं जरी तुम्ही लिहिलं तर तुम्हाला बऱ्यापैकी मार्क्स ते लोक देतात. ठीक आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट ऑस्ट्रोलॉजी. ऑस्ट्रोलॉजी किती मार्काला आहे? 12 मार्काला आहे. याच्यावर एमसीक्यू, एलईक्यू, एससीक्यू, एक बोन फिक्स असतो. लाईक डोळे बंद करून एक बोन तर येणारच आहे पेपरमध्ये. नो क्वेश्चन्स आज, एक बोन एक जॉईंट फिक्स एलईक्यू आहे. ठीक आहे. पण आता नेमका तो बोन कोणता, तर त्यासाठी एवढे टॉपिक्स आहेत तुमच्याकडे जे तुम्हाला आयडियली केले पाहिजे. हे सगळे टॉपिक एक वेळा करा. त्यानंतर ह्यातला इम्पॉर्टंट कोणता आहे तो आपण नेक्स्ट रिव्हिजनच्या वेळेस करायचा. सो बघा, सगळ्यात आधी हे बघूया आपण. ह्युमरस करायचा आहे, क्लॅव्हिकल, रेडियस, अल्ना, स्कॅपुला, स्टर्नम, हिप बोन, टिबिया, फीमर, पटेला, त्यानंतर फिबिला, मॅन्डिबल, ऑर्टिपिकल सर्व्हायकल, C1 आणि C2. आता एक बोन लिहायचा ना, नेहमी एक फॉर्मॅट असतो. आता हा प्रत्येक बोन तुम्हाला एकच फॉर्मॅटनी स्टडी करायचा आहे. आता जे लोकांना माहिती असेल, ज्यांनी माझे लेक्चर्स बघितले असतील, त्यांना आयडिया असेल की आपल्याला तो फॉर्मॅट काय असतो. पण ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी आपण तो फॉर्मॅट एकदा एक्सप्लेन करूया. सगळ्यात आधी बोनचं नाव लिहू, त्याची नंबर लिहू, त्याची लोकेशन लिहू, त्याचे फंक्शन लिहू एखादा असला तर. ठीक आहे. हे सगळं बेसिक्स लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये जनरल फीचर्स लिहू. आता जनरल फीचर्स लिहिताना नेहमी त्याला 3 पार्टमध्ये आपल्याला डिवाइड करायचं आहे. जे लॉंग बोन असतात त्यांनाच सांगतेय. लॉंग बोनला 3 पार्टमध्ये डिवाइड होतात. अपर एंड, लोअर एंड आणि मिडल शाफ्ट. त्यानंतर त्याच्यामध्ये स्पेसिफिक काही प्रेझेन्स असले तर ते लिहायचं. जसं ह्युमरसच्या लोअर एंडवरती आपल्याला ओलेक्रेनॉन फोसा आहे, मग ते आपण लिहू शकतो. पुढं रेडियल फोसा आहे, ते आपण लिहू शकतो. अप्पर एंडला काय आहे? हेड आहे, तर ते आपण लिहू शकतो. मिडल शाफ्टमध्ये बॉर्डर्स आहे, सरफेसेस आहे, हे सगळे पॉईंट्स तिथं आपल्याला लिहिणं अपेक्षित असतात. हा प्रत्येक बोनसाठी हा सेम फॉर्मॅट फॉलो केला जातो. त्यानंतर ऑसिफिकेशन्स लिहायचे असतात. मसल अटॅचमेंट अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक बोन एलएक्यूला आला असेल, एसएक्यूला आला असेल. एसएक्यूला तर शक्यतोवर विचारलं तरच लिहा किंवा टाइम असलं तरच लिहा. पण एलएक्यूला कोणताही बोन आला असेल, त्यांनी मसल अटॅचमेंट विचारली नाही विचारली, डज नॉट मॅटर, मसल अटॅचमेंट लिहायची. सिम्पल ॲज दॅट. मसल अटॅचमेंट रायटिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्यांसाठी मसल अटॅचमेंट खूप जास्त महत्वाची आहे. ठीक आहे. तर हा फॉर्मॅट जो असतो आपण हा फॉलो केला पाहिजे. आणि लास्टला अप्लाइड अॅनाटॉमी, नो क्वेश्चन्स आज तुम्हाला हे लिहिणं अपेक्षित असणार आहे. जे माझे नोट्स फॉलो करत असतील त्यांना एक खूप छान रेडीमेड नोट्स भेटलेले आहेत त्या फॉर्मॅटनुसार. तर तुम्हाला तेच नोट्समध्ये त्याच फॉर्मॅटनुसार पेपरमध्ये जरी लिहिलं तरी तुम्हाला फुल मार्क्स भेटणार आहेत. विथ डायग्राम ऑफकोर्स. विदाउट डायग्राम नो यूज. आता विथ डायग्राम मध्ये पण भरपूर लोकांना डाऊट असतात की मॅम कोणती डायग्राम काढा. युजली मसल अटॅचमेंट वालीच डायग्राम काढायची आहे. रॅन्डम कोणती पण विदाउट मसल वाली काढू नका. मसल अटॅचमेंट वाली एक डायग्राम बॅक अँड फ्रंट किंवा अँटेरियर, पोस्टेरियर, लॅटरल, मीडियल जे अवेलेबल असेल अकॉर्डिंग टू बोन्स ती काढायची. इट इज मोर देन सफिशियंट. एक्झामिनर इज ऑलरेडी व्हेरी हॅपी. हां, लिहिताना आता तुम्हाला कलर्स यूज करणं तर अलाउड नाहीये. मग त्यासाठी तुम्ही काय करणार? मग तुम्ही सपोज मसल इन्सर्शनसाठी तुम्ही डॉट्स दाखवायचे आणि अटॅचमेंटसाठी ही लाईन्स दाखवायची आणि मग खाली लिहायचं दिस स्टँड्स फॉर इन्सर्शन, दिस स्टँड्स फॉर हे. तर हे सगळे पॉईंट्स तुम्ही तिथं कव्हर केले पाहिजे. आता ह्याच फॉर्मॅटमध्ये तुम्ही स्टडी करा, म्हणजे काय तुमचं ते ओपन टॉपिक कव्हर होईल. तर हे सगळं तुम्हाला इंडिव्हिज्युअल बोन त्या फॉर्मॅटनुसार स्टडी करायचा आहे. करेक्ट. आता मी तुम्हाला इथं ऑलमोस्ट सगळे बोन सांगितलेले जे येतात एक्झाममध्ये.
ठीक आहे. याच्यातून इम्पॉर्टंट काय ते आपण नंतर बघूयात. सेम गोज फॉर आर्थ्रोलॉजी. आता आर्थ्रोलॉजीमध्ये आपल्याला मार्क्स किती आहे? 10. याच्यावर पण MCQ, SAQ, LAQ तिन्ही टॉपिक्स येऊ शकतात. आता हे जे आहे टोटल किती आहे? 7 आपल्याला जॉइंट्स आहेत आर्थ्रोलॉजीमध्ये. आता आर्थ्रोलॉजीचा पण एक पॅटर्न असतो सेम ॲज दॅट ऑफ बोन्स जे आपण प्रिव्हियसमध्ये लिहिला. बट आता ह्या पॅटर्नमध्ये एक डिफरन्स आहे. याच्यात पण आपण काय लिहू? नंबर लिहू, सरफेसेस लिहू. सगळ्यात आधी तर जॉइंट बद्दल लिहू. जॉइंटमध्ये नंबर लिहू, सरफेसेस लिहू. म्हणजे आता जॉइंट म्हणजे 2 सरफेस पासून रेडी झालेला नाही, ह्या साईडचा आणि ह्या साईडचा टुगेदर जॉइंट आले, मग सरफेस फॉर्म झाला, मग जॉइंट फॉर्म झाला. मग ते सरफेस बद्दल आपल्याला लिहिणं इथं अपेक्षित असते. परत मग आपण त्याच्यामध्ये लिगामेंट्स लिहू. त्याच्यामधला टाईप लिहू. टाईप आपण बोनमध्ये पण मेन्शन करायचं आहे, की हा कोणता मूव्हेबल आहे, नॉन मूव्हेबल आहे. मग जर मूव्हेबल असेल तर कोणत्या टाईपचा मूव्हेबल जॉईंट आहे, आयुर्वेदानुसार याचे प्रकार काय, मॉडर्ननुसार याचे प्रकार काय. सेम बोनसाठी पण सेम फॉर्मॅट फॉलो करायचं. आता याच्यामध्ये फक्त डिफरन्स असा आहे की बोनमध्ये मसल अटॅचमेंट लिहावी लागते आणि यामध्ये लिगामेंट्स आणि मूवमेंट्स लिहावी लागते. मग तुम्ही म्हणाल की मॅम मूव्हमेंट्स म्हणजे काय? मूव्हमेंट्स म्हणजे काय? तर ते कंप्लीट रोटेशन करतं, सेमी रोटेशन करतं, अँटेरियर फ्रंट किंवा बॅक रोटेशन करतं, अडक्शन करतं, अबडक्शन करतं. हे सगळे बेसिक मूव्हमेंट्स असतात आणि जर करत असतील तर कोणती मसल एक्झॅक्टली त्या गोष्टी कोणता लिगामेंट एक्झॅक्टली त्या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल असतो हे पण तुम्ही मेन्शन केलं तर व्हेरी वेल गुड. व्हेरी वेल गुड. मसल लिगामेंट तिथं लिहायचे असतात तुम्हाला. ठीक आहे. हे सगळं बेसिक फॉर्मॅटनुसार तुम्हाला इथे स्टडी करायचं आहे. सो हिप, नी, शोल्डर, एल्बो, अँकल, व्रिस्ट आणि टेम्परोमॅन्डिब्युलर. टेम्परोमॅन्डिब्युलर नॉर्मली विचारत नाही. वरचे 6 पैकीच मॅक्झिमम क्वेश्चन्स तुम्हाला येतात. नेक्स्ट इज मायोलॉजी. आता अगेन मायोलॉजी 4 मार्काला आहे, MCQ आहे, SAQ आहे. आता जसं तुम्हाला आठवत असेल मी पेपर 2 मध्ये तुम्हाला रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बद्दल बोलू शकते, की तुम्ही थोडंसं स्किप करा बिकॉज एक SAQ येणार आहे आणि तो खूप वास्ट टॉपिक आहे. सिमिलरली मी मायोलॉजी बद्दल तुम्हाला पेपर 1 मध्ये बोलू शकते, कारण तुम्हाला एक SAQ साठी तुम्हाला एवढे मसल्स प्रिपेअर करायचे आहेत. प्लस लास्टचा पॉइंट असतो योगासनास. हा प्रिपेअर करायचा आहे. हे सगळे मसल्स प्रिपेअर करायचे आहेत आणि नेमकं कोणता मसल आहे हे यात मी पण सांगू शकत नाही. तरी मी तुम्हाला मोस्ट ऑब्व्हियस वाले सांगितलेले आहेत. ठीक आहे. आता हे पण आता प्रत्येक मसलचं नाव घेण्या अगोदर मी तुम्हाला एक फॉर्मॅट सांगते. त्या फॉर्मॅटनुसार प्रत्येक मसलला स्टडी करायचं आहे. सगळ्यात आधी मसलचं नाव ऑफकोर्स, त्यानंतर ओरिजिन. आता मसल्स लाईक बायसेप्स ब्रेकाय, ट्रायसेप्स ब्रेकाय यांचे ओरिजिन्स कसे असतात? नॉर्मली जास्त असतात. करेक्ट? मग त्यांचे ओरिजिन्स तुम्ही जास्त लिहू शकता. 2 ओरिजिन, 3 ओरिजिन. ठीक आहे? ओरिजिन. त्यानंतर इन्सर्शन. त्यानंतर नर्व्ह सप्लाय, ब्लड सप्लाय. नर्व्ह सप्लाय, ब्लड सप्लाय हा कॉमन पॉइंट असतो हां. नर्व्ह ब्लड सप्लाय. ठीक आहे? सेपरेट लिहू शकता तुम्ही. कॉमन पॉइंट फॉर बोन, जॉइंट अँड मायोलॉजी. त्यानंतर एक लास्ट पॉइंट लिहायचं फंक्शन किंवा काही स्पेशल फीचर असेल तो. आणि मग डायग्राम. असं जर तुम्ही ह्या फॉर्मॅटमध्ये प्रत्येक मसल केली तर तुमचा तो ऑफकोर्स खूप छान होऊन जाईल प्रिपेअर. ठीक आहे. आता मसल्स कोणकोणते महत्वाचे आहेत? तर पेक्टोरलिस मेजर, सबक्लेवियस, ट्रपेझियस, लॅटिसिमस डॉर्सी, लिव्हॅटर, स्कॅपुली, डेल्टॉइड, सुप्रास्पिनॅटस, सबस्कॅपुलॅरिस. त्यानंतर बायसेप्स ब्रेकाय, ट्रायसेप्स ब्रेकाय, कोरॅकोब्रॅकियालिस, सार्टोरियस, क्वाड्रिसेप, फिमोरिस, अडक्टर मसल्स, ग्लुटियस मसल, गॅस्ट्रोनेमियाक, सोलियस आणि शेवटी योगासनास. योगासनाचा स्ट्रेस नका घेऊ. सिंपल आहे. आता ॲब्डॉमेनचे मसल्स हे करायचे तर 2-3 योगासनाचे नाव लिहायचे. धनुरासन लिहायचं. परत 2-3 नावं लर्न करून टाकायचे कॉमनवाले आणि ते तुम्ही लिहू शकता. आता तुम्हाला सांगितलेलं आहे की बॅकच्या मसल्सवरती जास्त स्ट्रेन पडला पाहिजे. मग सूर्यनमस्कार करायला लावायचं. त्याच्यानी बॅक पर्वतासन करायला लावायचं म्हणजे बॅक मसल स्ट्रॉंग होते. नौकासननी बॅक मसल स्ट्रॉंग होतात. हलासननी बॅक मसल स्ट्रॉंग होतात. तर बेसिक जी योगासन आहे त्याचे नावं पाठ करायचे तर ज्याच्यामुळे तुम्हाला माहिती होईल. Then we have nervous system, again one fixed LAQ topic.
तर आता हे मार्क्स किती आहे 14. SAQ, MCQ, LAQ तिन्ही यावर येऊ शकतो. हे सगळे पॉइंट्स तुम्हाला स्टडी करावे लागतील ऑफकोर्स. हा आता इथून आपला स्टार्ट झालाय सॉफ्ट ऑर्गन. आता सॉफ्ट ऑर्गन लिहायचा पण एक पॅटर्न असतो. फक्त डिफरन्स असं असतं, सेम बोन जॉईंट सारखाच पॅटर्न असतो. पण त्यामध्ये बोन्समध्ये आपण मसल अटॅचमेंट लिहिली होती आणि ऑसिफिकेशन लिहत होतो. जॉईंट्समध्ये लिहिताना आपण लिगामेंट्स आणि मुवमेंट्स लिहत होतो. पण आपण हे लिहितानाच याची सरफेस बॉर्डर, जनरल फीचर सगळं सोडलं तर आपल्याला एक रिलेशन्स म्हणून एक टॉपिक असतो, तो एक्स्ट्रा ऍड करावा लागतो यात. रिलेशन्स म्हणजे काय, की आजूबाजूच्या ऑर्गन्स सोबत ते काय बॉन्ड शेअर करतात. कधी पेरिटोनियल रिलेशन्स असू शकतात, कधी बेडवाले रिलेशन्स असू शकतात, म्हणजे जस्ट कॉन्टॅक्ट आहे. ठीक आहे. तर ह्यामध्ये फंक्शनल अँड स्ट्रक्चरल डिव्हिजन बघायचं आहे आपल्याला. आता फंक्शनल अँड स्ट्रक्चरल डिव्हिजन म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ ब्रेन, व्हेरी इम्पॉर्टंट. सेरेब्रम, सेरेबेलम, मेडुला, स्पायनल कॉर्ड, मेनिंजस, CSF, वेंट्रिकल्स ऑफ ब्रेन, ब्लड सप्लाय आणि कॉर्पस कॅलोझम हे सगळे. आता ह्यात ना व्हेरी स्पेसिफिकली हे जे खालचे टॉपिक्स असतात हे SAQ ला प्रिपेअर करायचे आहेत. वरचे टॉपिक्स LAQच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने प्रिपेअर करायचे आहेत. हे डिव्हिजनच याच्यासाठी मी तुम्हाला करून दिलेलं आहे, प्लस फॉर्मॅट पण सांगितलेलं आहे. म्हणजे स्टडी करताना तुम्ही हेच फॉर्मॅटनी स्टडी करायचं आहे. त्यानंतर एंडोक्रायनॉलॉजी. एंडोक्रायनॉलॉजीचा मार्क्स किती आहे 8. MCQ, SAQ अँड LAQ. आता यामध्ये पिट्युटरी, थायरॉइड, पिनियल, सुप्रारिनल आणि थायमस आणि पॅराथायरॉइड एवढे म्हणजे आता इम्पॉर्टंट बघितलं गेलं तर हे 4 आहेत. थायमस आणि पॅराथायरॉइड जे असतात ते युजुअली कसे असतात, की केले नाही केले चालतंय, पण नाही का फर्स्ट रीडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तर केलेच पाहिजे. त्यानंतर तुम्ही स्किप करताना फक्त इम्पॉर्टंट करा. ठीक आहे. याला पण सेम फॉर्मॅट फॉलो होतो. याला पण फक्त रिलेशन्सच असणार आहे, बिकॉज हे पण काय असणार आहे, सॉफ्ट ऑर्गन्स असणार आहे. बरोबर. सॉफ्ट ऑर्गनसाठी फॉर्मॅट वेगळा आहे. ऑस्टिओलॉजी म्हणजेच बोनसाठी फॉर्मॅट वेगळा आहे आणि आर्थ्रोलॉजीसाठी थोडा वेगळा आहे. बस एक दोन पॉईंट्स चेंज होतात, बाकी फॉर्मॅट तर सेमच आहे. देन वी हॅव लिम्फॅटिक सिस्टम. मार्क्स किती आहे 4. MCQ आणि LAQ आहे याच्यावरती. आता याच्यावर बघा SAQ नाहीये. लेफ्ट थोरॅसिक डक्ट पण SAQ ला विचारला जातो, भरपूरदा विचारला जातो, व्हेरी ऑनेस्टली. सो लेफ्ट थोरॅसिक डक्ट अगेन इज अन इम्पॉर्टंट SAQ क्वेश्चन. स्प्लीन याच्यामध्ये तुम्हाला LAQ साठी येऊ शकतो. हा पण एक सॉफ्ट ऑर्गन आहे, याला पण सेम पॅटर्न फॉलो करायचा आहे. सो बेसिकली मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हे सांगितलंय, की आपण कोणत्या पॅटर्ननी तुम्हाला स्टडी करायचा आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगितलंय, की व्हॉट यू हॅव टू स्टडी. देन आपण याच्यानंतर एक व्हिडिओ काढू, दॅट विल बी नोन ॲज दी 2 मंथ स्ट्रॅटेजी व्हिडिओ, ज्यामध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे हाऊ यू हॅव टू स्टडी. याच्यात मी तुम्हाला काय सांगितलं, व्हॉट यू हॅव टू स्टडी. करेक्ट. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघू, हाऊ यू हॅव टू स्टडी. ओके. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक प्रॉपर स्केड्यूल भेटून जाईल. त्यानंतर तुम्हाला फक्त एकच काम असणार आहे, स्केड्यूल डोळ्याच्या सामने ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपलं टॉपिकनुसार उचलायचं आहे आणि कंपेअर करून अभ्यासाला बसायचं आहे. ॲप चालू करायची आहे, नोट्स काढून ठेवायचे आहेत आणि फटाफट अभ्यास करायचा आहे. ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. होप यू हॅव व्हेरी गुड एक्झाम्स. आणि फॉर मोर अपडेट्स प्लीज स्टे विथ अस. विथ द हेल्प ऑफ Instagram डिस्क्रिप्शन तुम्हाला भेटून जाईल. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे अहेड.